नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी सौ योगिता दीपक पाटील तुमचं सर्वांचं आजच्या व्हिडिओ तासिकेमध्ये स्वागत करते. इयत्ता 10वीची शालांत परीक्षा ही तुमच्या आयुष्यातील महत्त्वाची परीक्षा. इयत्ता 10वीच्या कृतीपत्रिकेंच्या अद्ययावत आराखड्यानुसार तुम्ही बोर्डाच्या परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केलीच आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21साठी बोर्डाने वगळलेला अभ्यासक्रम लक्षात घेता आता अभ्यास करणं सोपं झालं आहे आणि महत्त्वाचं आहे. या परीक्षेत उत्तम गुण मिळावे यासाठी तुम्ही स्मार्ट स्टडी करणं आवश्यक आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मध्ये असणारी सर्व प्रकरणं म्हणजे एकूण 10 प्रकरणं तुम्ही पूर्णपणे वाचायची आहेत. आता विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या विषयाची तयारी प्रश्नसंच म्हणजेच कृतीसंच याच्या साहाय्याने तुम्हाला करायची आहे. आता आपण प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेचा आराखडा अभ्यासणार आहोत. या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला समोर प्रश्नपत्रिका दाखवलेली आहे, त्याचं आपण स्वरूप समजून घेणार आहोत. यामधला पहिला प्रश्न, या पहिल्या प्रश्नामध्ये अ आणि ब असे 2 भाग असतात. हे दोन्ही वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकार आहेत. याला एकूण गुण 10 आहेत. यातील प्रश्न 1 अ मध्ये पाठ्यपुस्तकातील मजकुरावर आधारित 5 बहुपर्यायी उपप्रश्न असतील. प्रश्न 1 ब हा पूर्णपणे वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित असेल. यात विसंगत पद ओळखा, सहसंबंध ओळखा, जोड्या जुळवा, विधाने चूक की बरोबर, नाव लिहा, रेणुसूत्र लिहा, इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा इत्यादी प्रकारचे प्रश्न असतील. या सर्व वस्तुनिष्ठ प्रश्नांचा योग्य आणि अचूक अभ्यास केला तर अंतिम परीक्षेतील तुमच्या 10 गुणांची खात्री झालीच असं समजा. आता आपण प्रत्यक्ष प्रश्नाकडे वळूया. बघा, तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये दाखवलं आहे. प्रश्न क्रमांक 1 अ यामध्ये दिला आहे योग्य पर्याय निवडा. यामध्ये पहिला विचारला आहे तुम्हाला NaOH अधिक H2O, त्यापासून आपल्याला मिळतं आहे NaOH. ही टिंब-टिंब अभिक्रिया आहे. तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहे. त्यापैकी जो योग्य पर्याय आहे तो तुम्हाला निवडायचा आहे. यामध्ये ब म्हणजेच उष्मादायी हा पर्याय योग्य आहे, कारण या अभिक्रियेमध्ये NaOH आणि H2O यांची अभिक्रिया होऊन इथे तुम्हाला मिळतं आहे उष्णता, म्हणजे उष्णता बाहेर पडते याच्यामध्ये, आणि म्हणून ही अभिक्रिया जी आहे ती आहे उष्मादायी. पेपरमध्ये उत्तर लिहत असताना तुम्हाला प्रश्न क्रमांक अ त्यामधील पहिलं, त्याच्या पुढे तुम्हाला वर्णाक्षर लिहायचं आहे ब. तुम्हाला हे कंपल्सरी लक्षात ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे दुसरा आणि तिसरा प्रश्नसुद्धा अशाच पद्धतीने सोडवायचा आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये पण अ हा जो पर्याय आहे तो बरोबर आहे, म्हणजेच लघु परिपथामध्ये परिपथातील एकूण विद्युतधारा ही वाढते, म्हणून तुम्ही दुसरा प्रश्न लिहिणारे, दुसरा अंक लिहिणारे म्हणजे 2 अंक लिहिणार आहे आणि त्याच्या पुढे अ हा पर्याय लिहिणार आहे. त्याचप्रमाणे हे 5ही प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे. यामध्ये चौथा प्रश्न, 5वा प्रश्न हे सर्व लिहत असताना सुटसुटीत लिहा आणि उत्तर लिहिताना अधोरेखित करा. हा जो पहिला प्रश्न आहे, पहिला प्रश्न याला 5 गुण आहेत. हे 5ही प्रश्न कंपल्सरी सोडवायचे आहेत. आता ब भाग बघणार आहोत आपण. ब भागामध्ये खालील प्रश्न सोडवा असा प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये पहिला आहे आवर्त 3 मधील धातू सदृश्य मूलद्रव्यांचे नावे लिहा. आता इथे या प्रश्नाला 1 गुण आहे, त्याच्या हिशोबाने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. आवर्त 3 मधील धातू सदृश्य मूलद्रव्याचे नाव आहे सिलिकॉन, म्हणून तुम्हाला अंक 1 टाकून त्याच्या पुढे सिलिकॉन असा शब्द लिहायचा आहे, त्याला अधोरेखित करायचा आहे. दुसरा आहे आता अभिकेंद्री बल म्हणजे काय. आता या ठिकाणी हा प्रश्न सुद्धा 1 गुणांचा आहे, म्हणून अभिकेंद्री बल म्हणजे काय हे फक्त तुम्हाला लिहायचं आहे. लिहत असताना अभिकेंद्री बल असं लिहा, डॅश करा आणि पुढे लिहा वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असेल
तर या बलास अभिकेंद्री बल म्हणतात. अशा पद्धतीने लिहा. पुढचा तिसरा प्रश्न आहे बघा. खालील विधान चूक की बरोबर ते सांगा. आपल्याला विधान दिलं आहे बघा. दृष्टीपटलातील दंडाकार पेशी प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देत नाही. हे जे विधान आहे हे विधान चूक आहे. म्हणून उत्तर लिहित असताना तुम्ही एकतर विधान लिहून त्याच्या पुढे लिहिलं तरी चालेल, किंवा 3 असा अंक टाकून त्याच्या पुढे चूक असं लिहिलं तरी चालेल. हे विधान चूक आहे कारण दृष्टीपटलातील दंडाकार पेशी प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देत असतात, म्हणून चूक आहे. आता पुढचा चौथा प्रश्न बघा. चौथा विचारला आहे, पहिला सहसंबंध विचारात घेऊन दुसरा सहसंबंध पूर्ण करा. इथे विचारलंय बघा. कॅसिटराइट धातू चुंबकीय विलगीकरण पद्धत. नंतर सल्फाइड धातू डॅश. म्हणजे इथे तुम्हाला योग्य असा शब्दही लिहायचा आहे, तो म्हणजे आहे फेनतरण पद्धत. सल्फाइड धातू त्याच्या पुढे डॅश आहे, तिथे लिहायचं फेनतरण पद्धत, आणि हे लिहिल्यानंतर त्याच्या खाली अंडरलाईन करा. पाचवा प्रश्न आहे, उपग्रह प्रक्षेपक म्हणजे काय. याचं उत्तर लिहित असताना सुद्धा शॉर्ट लिहा, 1 गुणाच्या हिशोबाने लिहा, म्हणजे तुम्हाला प्रश्न येणार नाही. जास्त स्पष्टीकरण लिहू नका. ब हा प्रश्न सुद्धा 5 गुणांचा आहे. 5ही प्रश्न हे कंपल्सरी सोडवायचे आहे. आता प्रश्न क्रमांक 2 याच्याकडे आपण वळणार आहोत. प्रश्न क्रमांक 2 मध्ये सुद्धा 2 उपप्रश्न आहेत, ते म्हणजे अ आणि ब. पहिल्या अ प्रश्नामध्ये शास्त्रीय कारणे लिहा असं विचारलेलं आहे. हा प्रश्न आहे 4 गुणांचा. यामध्ये 3 प्रश्न विचारले आहेत, म्हणजे 3 शास्त्रीय कारणे विचारलेली आहेत. त्यापैकी कोणतेही 2 तुम्हाला सोडवायचे आहे. याच्यामध्ये पहिला प्रश्न विचारलाय बघा. वितळ तार तयार करण्यासाठी कमी वितळांक असलेल्या पदार्थाची तार वापरतात. इथे तुम्हाला कारण लिहायचं आहे की अशी तार का वापरतात. योग्य मुद्दा लिहायचा आहे, तरच त्याला गुण मिळतील. दुसरा प्रश्न आहे, खाद्यतेल दीर्घकाळ साठवण्यासाठी हवाबंद डबा वापरणं योग्य ठरते. इथे आपल्याला शास्त्रीय कारण लिहायचं आहे, शास्त्रीय मुद्दा स्पष्ट करायचा आहे की हवाबंद डब्बा का वापरायचा आपल्याला इथे म्हणून. पुढे तिसरा आहे, सोडियम हा धातू कायम केरोसिनमध्ये ठेवतात. बघा, मी तुम्हाला पुन्हा सांगते की प्रश्नाचं उत्तर लिहित असताना मुद्देशीर लिहा. उदाहरणार्थ बघा, आता सोडियम हा धातू जो आहे, हा धातू अतिशय तीव्रतेने ऑक्सिजन सोबत संयोग पावतो. म्हणजे कक्ष तापमानाला सोडियम धातूची हवेतील ऑक्सिजनशी अभिक्रिया होते. हवेतील ऑक्सिजन, बाष्प आणि कार्बन डायऑक्साईड यांच्याबरोबर अभिक्रिया झाली की सोडियम धातू पेट घेतो. हा पहिला मुद्दा लिहायचा इथे. दुसरा मुद्दा, सोडियम केरोसिनमध्ये बुडतो आणि त्याबरोबर त्याची अभिक्रिया होत नाही, म्हणूनच सोडियम धातू हा जो आहे तो केरोसिनमध्ये ठेवतात. अशा प्रकारे मुद्दे लिहिले तुम्ही की तुम्हाला योग्य गुण इथे मिळतील. आता प्रश्न क्रमांक 2 याच्यामधला ब विभाग बघतोय आपण. ब विभागामध्ये तुम्हाला पहिला आणि तिसरा हा जो प्रश्न विचारला आहे तो म्हणजे गणित विचारलेलं आहे तुम्हाला. गणित सोडवत असताना तुम्हाला गणितामध्ये काय दिलेलं आहे ते तुम्हाला अगोदर लिहायचं आहे, आणि लिहिल्यानंतर तुम्हाला काय विचारलेलं आहे ते बघायचं. त्यानंतर सूत्र लिहायचं, सूत्रामध्ये दिलेल्या किमती टाकायच्या, किमती टाकल्यानंतर सोडवल्यावर जे उत्तर येईल त्याला एकक देणं गरजेचं आहे, कारण एकक याला सुद्धा गुण असतात. म्हणजे गणित सोडवत असताना तुम्ही स्टेप बाय स्टेप गणित सोडवणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्हाला पूर्णपणे गुण मिळतील. दुसरा प्रश्न विचारलाय बघा. अल्डिहाइड गटातील समजातीय श्रेणीची पहिली 4 उदाहरणे लिहा. इथे तुम्हाला ज्या पद्धतीने चौकटी दिल्या आहेत त्या पद्धतीनेच पेपरमध्ये आखायचे आहे आणि पहिले 4 उदाहरणं तुम्हाला लिहायची आहे. म्हणजे अल्डिहाइड गटातील पहिले अनुक्रमे 4 उदाहरणं इथे लिहिणं अपेक्षित आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिहिल्यानंतर चौक टाकायची आहे, नाही तर तुम्हाला म्हणजेच तुम्ही जर चौक टाकली नाही तर तुम्हाला 0 गुण मिळतील, जरी तुमचं उत्तर बरोबर असेल तरी.
म्हणून हे कंपल्सरी लक्षात ठेवायचं आहे. कारण बोर्डाचा असा नियम आहे, जर उत्तर जरी बरोबर असेल पण चौकट जर आखली नसेल तर 0 गुण देण्यात येते. चौथा प्रश्न बघायचा. आता बघा, तुम्हाला तिथे एक आकृती दिली बघा. ती आकृती तुम्हाला नीट बघायची आहे, तिचं निरीक्षण करायचं आहे आणि निरीक्षण केल्यानंतर खाली एक तक्ता दिला आहे. तो तक्ता, त्यामध्ये मुद्दे दिलेत तुम्हाला, त्यानुसार तिथे उत्तरं तुम्हाला द्यायचे आहे. बघा, मुद्दा पहिला विचारला आहे की वस्तूचे स्थान कुठे आहे. तर वस्तू ही जी आहे ही F1 आणि 2F1 यांच्यामध्ये आहे, असं तुम्हाला सिंपल एक सेंटेन्स लिहायचं आहे. त्यानंतर प्रतिमेचे स्थान, म्हणजे वस्तूची प्रतिमा कुठे मिळते आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. तर 2F2च्या पलीकडे तुम्हाला प्रतिमा इथे मिळणार आहे किंवा दिसते आहे असं लिहायचं आहे. 2F2च्या पलीकडे असं एवढं उत्तर लिहिलं तरी चालेल. प्रतिमेचा आकार, प्रतिमा ही मोठी मिळते आणि प्रतिमेचे स्वरूप वास्तव व उलट अशा प्रकारचे असते. असे सिंपल अगदी मुद्देसूद जर तुम्ही उत्तर लिहिले तर इथे पैकीच्या पैकी गुण हे अपेक्षित असतात. तुम्ही सर्वांनी हे प्रश्न कंपल्सरी सोडवायचे आहेत. पाचवा प्रश्न विचारलाय बघा, आयोनिक संयुगाचे गुणधर्म लिहा. इथे आयोनिक संयुगाचे गुणधर्म आहे, ते गुणधर्म तुम्ही 4 लिहिले तरी तुम्हाला मार्क मिळतील. मग यामध्ये महत्त्वाचे कोणते ते लिहायचे आहे. उदाहरणार्थ बघा, आयोनिक संयुगे स्थायू रूपात कठीण असतात. त्यानंतर ही संयुगे ठिसूळ असून दाब दिला असता त्यांचे तुकडे होतात. ही संयुगे पाण्यात द्रावणीय असतात. स्थायू रूपातील आयोनिक संयुगे हे जे आहे हे विद्युत वहन करू शकत नाही, पण हेच जर पाण्यात विरघळले तर यामधून विद्युतधारा वाहू शकते. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न हा अभ्यासलेला आहे. आता आपण तिसरा आणि चौथा प्रश्न हा नंतर अभ्यासणार आहे.